आणि सोनाली, अनफॉर्च्युनेटली तुमचा प्रवास आज इथे संपतोय. नमस्कार मित्रांनो, बिग बॉस मराठी 6 मधून सोनाली राऊत बाहेर गेली आणि आता प्रेक्षक म्हणतायत, अरे कधी गेली? घरात इतकी शांत होती की बिग बॉसला आपण वाटायला लागलं की ही कंटेस्टंट आहे की बॅकग्राऊंड म्युझिक. तर मित्रांनो, गेल्या आठवड्यामध्ये तिचा वावर जो होता बिग बॉसच्या घरामध्ये खूपच कमी होता. म्हणजे पहिले 2 आठवडे ॲटलिस्ट ती वाद घालताना किंवा काही गोष्टींमध्ये चिडताना वगैरे तर दिसली. पण हे मात्र नक्की आहे की तिची वाईब मराठी लोकांसोबत कधी जमलीच नाही. तिला हे तिच्या लेवलचं शो वाटलाच नाही कधी. त्यामुळे तिने या शोला कधी आपलंसं केलंच नाही, हे मात्र नक्की. कारण हिंदीमध्ये जसा तिचा वावर होता त्याच्या एक 5% पण तिचा मराठीमध्ये वावर नव्हता. डायलॉग कमी, स्क्रीन टाईम कमी, पण कॉन्फिडंट इतकं की मी इथे ट्रॉफी घ्यायलाच आली आहे, असं तिचं वावर होतं. टास्कमध्ये एनर्जी असू द्या हो, पण आर्ग्युमेंटमध्ये पार्टिसिपेशन 0%. हां, पण आग लावी आम्ही होतो. आग लावायचं, इकडून तिकडं करायचं, हे सगळं आमच्यामध्ये क्वालिटी होते. ॲटलिस्ट पहिले 2 वीक करणसोबत ती दिसली, पण लास्ट वीकमध्ये तर ती अजिबात दिसली नाही. मी सेफ आहे, बाकीच्यांचा खेळ बघू. आणि बिग बॉसनं थेट सांगितलं, नको बाई वाट, खेळ पण बघू नको, तू बाहेर जा. घरात ड्रामा इतका कमी केला की तिच्यामुळे TRP पण झोपायला गेली. तर पहिले 2 आठवडे बिग बॉसची TRP थोडीशी चांगली पण होती, पण लास्टचा हा आठवडा TRPची पण बोंब झाली. तर मित्रांनो, जर सोनालीने शेण अंगावर टाकून घेतलं असतं तर कदाचित ती घरात असली असती. पण तिला शेण अंगावर टाकून घेण्यापेक्षा नॉमिनेट व्हायचं चांगलं वाटलं, कारण तिला ओव्हर कॉन्फिडन्स होता की ती काही घराच्या बाहेर जाणार नाही आहे. पण मित्रांनो, काहीही असू दे, एक गोष्ट तर आपल्याला मान्य करावीच लागेल की सोनाली राऊतने बिग बॉस मराठी 6ला हे शिकवलं की सायलेंट मोडवर राहून पण इलिमिनेशन मिळवता येतं. तर ऑल दी बेस्ट सोनाली. पुढच्या शोमध्ये थोडासा आवाज वाढव, थोडासा गेम वाढव आणि मेन तुझी वाईब मॅच करणारी माणसं पण शोध. तर प्लीज मित्रांनो, सबस्क्राईब करायला विसरू नका.